कोलंबिया विद्यापीठात असताना डबल MA व PhDचे शिक्षण पूर्ण करत असताना कधी अर्धपोटी कधी उपाशी राहून 18 तास अभ्यास करून बाबासाहेबांनी शिक्षण पूर्ण केले. कोलंबिया, लंडन, उस्मानिया या विश्वविख्यात विद्यापीठामध्ये अतिमहत्त्वाच्या विषयावर विद्वत्ता प्रचूर संशोधन करून जागतिक स्तरावर आपल्यातील सर्वोच्च गुणवत्ता सिद्ध केली. अथक परिश्रमामुळे मिळवलेल्या पदव्यांपैकी DSc पदवी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून प्राप्त करणारे आजपर्यंतचे एकमेव भारतीय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. लंडनमधील या विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ त्यांचा पुतळा उभारला आहे. त्यांच्या नावे अभ्यास केंद्र सुरू केले आहे. संविधान निर्मिती या कामाची पावती म्हणून कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना LLD ही बहुमानाची पदवी 5 जून 1952 रोजी प्रदान केली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मंत्रिमंडळाचे सदस्य आणि राज्यसभेचे सदस्य, भारतीय नागरिकांपैकी एक प्रमुख नागरिक, एक महान समाजसुधारक, मानवी हक्कांचा आधारस्तंभ असणारे पराक्रमी पुरुष असे कोलंबिया विद्यापीठाने त्यांना दिलेल्या मानपत्रात गौरविले आहे. शिवाय कोलंबिया विद्यापीठाच्या स्थापनेच्या 250 वर्षातील सर्वोच्च हुशार विद्यार्थ्याच्या यादीमध्ये नंबर 1 वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव असून विद्यापीठाने त्यांच्या स्मरणार्थ त्यांचा पुतळा उभारून त्यावर सिम्बॉल ऑफ नॉलेज लिहिले आहे. कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेताना एकदा पंजाब केसरी लाला लजपतराय यांनी कुतूहलाने प्राचार्य सेलिंगमन यांना विचारले, ग्रंथालयात सर्वात प्रथम येणारा आणि सर्वात शेवटी बाहेर पडणारा हा पुस्तक वेडा विद्यार्थी कोण आहे? त्यावर उत्तरादाखल बोलताना प्राचार्य सेलिंगमन यांनी लाला लजपतराय यांना मोठ्या अभिमानाने सांगितले की केवळ हिंदी विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर संपूर्ण अमेरिकन विद्यार्थ्यांमध्ये देखील भीमराव आंबेडकर हा सर्वोच्च हुशार विद्यार्थी आहे.